नमस्कार, कसे आहात सगळेजण? तर तुमचे माझ्या सायम गावंढळ या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघतात तर खरंच खूप खूप धन्यवाद. शेवटी जे ते सगळं जिथलं तिथे थांबतं, त्या व्यक्ती त्यांच्या जागेवर बरोबर असतात. त्यांना वाटतं ठीक आहे त्याही बरोबर असतील. आपण चुकतो कारण आपण त्यांना पोटी ओळखू दिलेली असती. पण ह्याच्यात सगळ्यात नुकसान कुणाचं होतंय? जे सहन करतो, जो विचार करतो, जो बिनधास्त राहत नाही, त्याचं नुकसान होतं. आणि माझंही तेच झालं. त्यांच्या बोलण्याच्या पाया स्वतःला इतका त्रास करून घेतला, इतका वैताग करून घेतला की शेवटी माझ्यावरती दर भटकायची वेळ आली. दारोदारी भीक मागायची म्हटलं तरी चालेल, एवढी वाईट परिस्थिती आली स्वतःवरती. आणि हे एवढ्यावरच थांबलं नाही तर शारीरिक नुकसान, मानसिक नुकसान आणि आर्थिक नुकसान तर भरपूर झालं. हे असं होतं लोकांच्या विचारात. म्हणून स्वतःचं लाईफ जगा मित्रमैत्रिणींनो. मी खूप अनुभवलंय, मला ते शब्दात सांगता येत नाही. पण ज्याच्यावरती वेळ असते ना, खरंच ते समजू शकतं. मला ते माझ्या भावना मांडता येत नाहीत शब्दात, पण तुम्ही समजून घ्या.